शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचाही आहे. आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो. जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस ते एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता 60% आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये 40% महाराष्ट्राचा वाटा आहे. त्यामुळे मोठा वाटा आपला 40% महाराष्ट्राचा आहे. मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तुम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची जाण आहे आणि तुम्ही 2025मध्ये विधान भवनामध्ये म्हणले होते की आम्ही केंद्राशी चर्चा करून कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू. साहेब, 2025 हे वर्ष कांदा उत्पादकांना पूर्ण नुकसानीचे गेले असून 2026च्या तोंडावर सुद्धा कांद्याला अजिबातही भाव नाही. 8 ते 10 रुपयाने कांदा हा विकला जात आहे आणि वास्तविक 15 ते 18 रुपये हा उत्पादन खर्च असून कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी कराल अशी कांदा उत्पादकांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे साहेब. बोलून आपण मोकळं निघून जायचं. हो.